ते ध्यान मांडीवर घेऊन कौशल्या जननी गीत गाई सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती सुंदर ते ध्यान चंद्रभागी काठी कुंडलिका पाठी उभा असे सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनीवनी मनी भरला दिसे सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती विठ्ठल नमो ज्ञानेश्वर निवृत्तिवदान सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती अनंत कोटी ब्रह्मांड नाही पांडुरंगाच्या नित्य वास्तव्यानं पवित्र झालेल्या या जागेवर कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी अनेक वर्षापासून या ठिकाणी एका विशिष्ट अशा महान पर्व काळावर चालू असलेला हा सोहळा संत मुक्ताईंच्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असते। अर्थात या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे। आमचे परम आदरणीय काळे गुरुजी त्यांचा संपूर्ण काळे परिवार यांच्यामुळे आपल्याला हा परमार्थ घडतो आणि हा एवढा कार्यक्रम जो पार पडतो याच्यामध्ये जे मानसिक शारीरिक अशा प्रकारचे कष्ट इथला असलेला वावगे परिवार आजूबाजूच्या पंचक्रोशीतील असलेली भजनी मंडळ आणि हितचिंतक हे सर्वजण घेत असतात। हा कार्यक्रम छोटा जरी असला तरी या कार्यक्रमामध्ये उत्साह फार असतो, आनंद फार असतो आणि म्हणून या प्रोग्रामची आणि मी वाट पाहत असतो। पण गेल्या 2-3 वर्षापासून माझं येणं झालं नाही आणि काल आलो तर कीर्तन सेवा होऊ शकली नाही। काय झालं सर्वांनाच माहित आहे। विठ्ठल विठ्ठल तुमच्या
माझ्या मनात काय असते या गोष्टीला काही महत्व नाही जगात. या गोष्टीला काही महत्व नाही. इथलं सूत्र आहे हाती विठोबाच्या. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, हुई है वही जो राम रची राखा, इथे सर्व जग ईश्वराच्या मतानं चालते, आपल्या नाही. आणि आपल्या मतानं चालूही नाही. आपले मत काही फार चांगले नाही. तुमच्या मनात काय आहे हे मला कळत नाही, आणि माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला कळत नाही. म्हणून जग सुंदर आहे. जर आपल्याला एकमेकांच्या मनातलं कळलं तर हा मंडप आताच मोडावा लागेल. हा कार्यक्रम बंद होऊन जाईल आता. सूत्र आहे हाती विठोबाच्या. 16 वर्षाचा श्रावण दशरथ महाराजांना सांगतो, महाराज खंत करू नकोस, माझा मृत्यू तुझ्या बाणाच्या टोकावर लिहिलेलाच होता म्हणून तसा झाला. सूत्र ईश्वराच्या हातात आहे म्हणून जग सुंदर आहे. आपल्या हातात असतं तर जग चाललं नसतं. रात्रीची सेवा झाली नाही ते देवाची इच्छा. लाईट गेली एक रात्रभर. किती? आमच्या मलकापूर तालुक्यात 4-5 दिवस झाले लाईट गेलेली आहे. किती भयान झाले लोक. पण काही काही गोष्टीचा निष्कर्ष निघाला. माणूस मोबाईल शिवाय राहू शकतो हे कळलं. माणूस लाईट शिवाय जिवंत राहू शकतो हेही कळलं. गरजा माणसानं वाढवल्या आणि इतक्या वाढवल्या की त्या गरजांमुळे आपलं जे जीवन आहे हे जीवनच पारतंत्र्यात गेलं. नोमोफोबिया नावाचा एक नवीन आजार निघाला. हा आजार कोणाला आहे हे जर तपासायचं असेल तर एखाद्या माणसाचा मोबाईल हिसकून घ्या 4-5 तास. त्यानं जर चिडचिड करायला लागला त्याला तो आजार. संतांच्या जीवनात गरजाच नाही. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आणि एकच काम, दिन रजनी गरज काय आहे ती संतांनी हेरलं आणि जे गरजेचं साधन आहे फक्त त्याचाच अंगीकार केला. गरज आहे आत्मशांतीची, गरज आहे परमार्थाची आणि परमार्थ केल्यानं भगवंताची प्राप्ती होते आणि सहजच आत्मशांती होती. म्हणून परमार्थाशिवाय काही केलं नाही. आपल्या जीवनात शांती नाही, आपल्या जीवनात सुख नाही, आपल्या जीवनात समाधान नाही. या प्रश्नाचं सरळ उत्तर असं आहे की ते का नाही तर आपल्या जीवनामध्ये ईश्वर नाही.
ईश्वराशिवाय सुखाची, समाधानाची, शांतीची कल्पना करता येत नाही. संतांनी जीवनात देवच जोडला. तुमच्या माझ्यासारख्या संसारी जीवांनी देवांमध्ये अंतर पाडलं आणि ईश्वरामध्ये अंतर ठेवून आपण सर्वजण सुखाची शोध घेत आहे. काहींना जीवन कशासाठी आहे, परमार्थ करावा लागतो हेच माहित नाही. हे लोक सतत दुःख भोगत असतात. 13व्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये यांच्यावर भाष्य करतात. ते अंतर नेनती बापुडे मनोनी अगत्य सेवने घडे सांगे पूय पंखीचे किडे काय चिळशी घेती. चिखलातील जे किडे आहेत, गटारीतील जे किडे आहेत, त्या किड्यांना कधी त्या जागेचा कंटाळा येतो का? येत नाही. यापेक्षा चांगली जागा असू शकते हे त्यांच्या कल्पनेत सुद्धा नसते. ते त्याच्यामध्येच आनंद मानत असतात. 13व्या अध्यायात त्यांचं वर्णन आहे. न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये तेथ विचरी जयाचे स्मती. जे करायला नाही पाहिजे ते करतात. आणि कशात गुंतलेले आहे? चित्त आराधी स्त्रियेचे आणि छंदे नाचे माकळ गारुळियाचे जैसे होय. आणखी पुढे सांगू. साखराची आराशी बैसली नुठवी जेवी माशी तैसे सदा स्त्री आवेशी जयाचे मन. 9व्या अध्यायात यांचाच विषय ज्ञानेश्वरीत अजून. तैसे अहम ममतेची लवड सवडी मातेन पवतीच बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथळी ढवळती ठेली. यांना उपदेश करून बी उपयोग नसतो. यांना ज्ञान सांगूनही उपयोग नसतो. आणि म्हणून शहाण्या माणसानं यांना ज्ञान सांगू नये. जर तुमच्या अंगात एखादं कौशल्य असेल, तुमच्या अंगात एखादी कला असेल, तर ती कला जो रसिक आहे त्याच्या समोरच प्रदर्शित करा. तुम्ही जर ती कला मूर्खासमोर प्रदर्शित केली तर तुम्हाला मूर्ख ठरवेल. विठ्ठल. आणि नाथ महाराजांनी सरळ सरळ हरिपाठात लिहिला. त्याची बोधकैचा आणि व्यर्था फुले वाचा शिनवू नये. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनावर झालेला परिणाम 18व्या अध्यायात. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. तुझ्या कृपेनं माझ्या ठिकाणी असलेला मोह पूर्णपणे नष्ट झाला. अर्जुनावरचा परिणाम. आणि तीच गीता धृतराष्ट्रानं ऐकली. धृतराष्ट्रावर झालेला परिणाम शून्य. का? तर त्याच्यावर परिणाम होणारच नव्हता. माऊलींनी त्याचं चित्रण पहिल्याच अध्यायात केलं. कारण तो पुत्र मोहानं वेळा झालेला आहे. पुत्र स्नेही मोहितो धृतराष्ट्र असे पुसतू मने संजया सांग मातू कुरुक्षेत्रीची. कुरुक्षेत्रावर काय चालू आहे मला सांगत रे संजय. बरं, कुरुक्षेत्रावर काय चालू आहे धृतराष्ट्राला माहित नाही का? तिथे हातात शस्त्र अस्त्र घेऊन युद्धासाठी सज्ज झालेले रथी महारथी उभे आहेत. तिथे युद्ध होणार आहे हे त्याला माहित आहे. पण तरी देखील तो तसं विचारतो. कारण त्याला सरळ सरळ असं विचारायची लाज वाटली दुर्योधन जिंकेल की नाही. म्हणून तो फिरवून विचारतो की तिथे काय सुरू आहे मला सांग. संजय फिरवून उत्तर देतात. यत्र योगेश्वर कृष्ण. जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत
जिथे जिथे अर्जुन आहे तिथेच विजय आहे, लक्ष्मी आहे, धृती आहे, नीती आहे, धारिष्ट आहे, यश आहे. विठ्ठल अशांच्या जीवनाचा शेवट काय आहे? किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. अर्जुना, यांच्यामध्ये बदल संभव नाही. हे बदलू शकत नाही. बदलाची अपेक्षा यांच्याकडून ठेवायची नाही. का? मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कळू दुधिया माखीला, गोळे जैसा. बदलणार नाही. कळू वपळा गुळाच्या पाकात शिजवला तरी तो गोळ होत नाही. आणखी पुढे एक जबरदस्त ओवी म्हटली भगवंतानं. अपानाचे नी तोंडे, जरी सुगंधा येणे घळे, अंतरी सत्यतयाती जोळे आसुराते. आणि म्हणून यांना संपवून टाकणे हाच धर्म आहे. विठ्ठल काहीच न करणाऱ्यांचा एक वर्ग आहे. करावं लागते हे ज्यांना माहित नाही. आपल्याला काहीच समजत नाही हे काही काहीले समजत नाही. कशात बी सल्ला देतच राहतात. दुसरा एक सज्जनांचा वर्ग आहे. यांना देव करावं वाटतं, यांना परमार्थ करावं वाटतं, यांना वारीला जावं वाटते. पण यांच्या पाठीमागे संसारातील कामं इतकी आहे की त्या कामांमधून त्यांना बाहेर पडता येत. इच्छा असूनही परमार्थ का घडत नाही माहित आहे तुम्हाला? तुमची मनापासून इच्छा असूनही भक्ती ज्या वेळेस तुम्हाला घडत नाही त्यावेळेस शास्त्रकार आणि संत असा निष्कर्ष करतात की तुमचं पुण्य कमी पडतं. ज्याचं पुण्य कमी पडते त्याला भक्ती घडत नाही. ज्याचं पुण्य जोर करेल त्यालाच परमार्थ घडत. 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे सहस्त्र जन्म ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावया हजारो जन्मातील पुण्य जेव्हा संग्रहित होऊन उदयाला येते त्यावेळेस भगवंताचं नाव एकदा वाणीतून बाहेर पडते. त्याचा पुढचा एक वर्ग समाजात आहे. हा सदा सर्व काळ भक्ती करतो पण यांच्या भक्तीची दिशा चुकलेली आहे. यांचा देव बी भलताच, त्या देवाचा आकार भलताच, त्या देवाच्या पूजेचं साहित्य भलताच. म्हणजे त्याच्याच मनानं देव घडवला, त्यांच्याच मनानं देवाचा आकार ठरवला, त्यांच्याच मनानं पूजेचे साधनं ठरवले आणि तिथे बसून देवाची पूजा करून सुखाची अपेक्षा करत आहे. 400 वर्ष झाली. नाथ महाराजांनी यांना जोरदार फटका मारला. शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा भक्ती करताना दिसतात पण भक्तीतून निघते काय? काहीच नाही. कारण यांची जी भक्ती आहे ही भक्ती शास्त्र विहित नाही. याने यायच्या मतानच देव ठरवला, देवाचा आकार ठरवला. नाथ महाराज म्हणतात, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बसविले, गंध अक्षता झाकोळिले, मना आले ते नाव ठेविले, या जनाशी लागले वेळ. त्याच्यातून समाधान निघणार नाही. जसं भुकेची तृप्ती करायची असेल
तर पंचपक्वान्न जरी असले तरी ते पंचपक्वान्न हातात घेऊन तोंडात घास घालावा लागेल. तर सुंदर दृष्टांत दिले भगवंतांना ज्ञानेश्वरी. ही 10 इंद्रिये आती जरी एकाच देहीची होती आणि ही सेविले विषय जाती एकेच ठाई. डोळ्यांनी पाहिलं तर तृप्ती, कानांनी ऐकलं तरी जीवाची तृप्ती. प्रत्येक इंद्रियानं भोग घेतला तरी मन शांत होते. जिव्हेनं रसाचं सेवन केलं तरी फायदा जीवाला, जीवाची तृप्ती. मग या इंद्रियाचे विषय बदलवले तर चालतील काय? तर सुंदर उत्तम प्रकारचे पक्वान्न आहे. आणि एखाद्यानं जर म्हटलं सर्व इंद्रियांनी भोग घेतले तरी शांती जीवालाच मिळते, आज असं करूया की आज जेवण तोंडातून न घेता थोडी कानात टाक बरं भाजी, चालेल काय? ते थरसू तो मुखेची सेवावा, परिमळू तो घराण्याची घ्यावा, आणि तैसा मी तो यजावा मीचे मनोनी. आणि म्हणून हे बघा, प्रपंच तुमच्या मतानं करा, हरकत नाही, करा तुमच्या मतानं, पण परमार्थ स्वतःच्या मतानं करू नका. 11व्या स्कंदात महाराजा निमी आणि नवनारायणांचा संवाद आहे. त्यात सुंदर चिंतन आहे. महाराज नवनारायण उपदेश करतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती निज कार्य अवश्य पाहिजे आचार्य, आपमती भजता राया, अनेक अपायान माझी पळे. आणखी सोपं करून सांगू, मनोमार्गे गेला मार्गदर्शन घेतलं. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिदला राम कृष्ण हरी. गुरुमुखातून सेवेतून आणि त्या सेवेचा विधी भगवद्गीतेत आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ती सेवा कशी? त्याच्यात कुचरपणा चालणार नाही. ते तनु मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. ते संत सेवा केली, गुरु सेवा केली आणि गुरु सेवेतून जे प्राप्त झालं ते जगाला सांगितलं. तुमच्या माझ्यासारखे संसारी जीव जे आहे, या संसारी लोकांनी सुखाची व्याख्या त्याच्या मतानंच ठरवून टाकली. जगात चांगलं काय आणि वाईट काय आपल्या मनानेच ठरवून टाकलं. पण तुम्ही ज्याला चांगलं म्हणाल ते चांगलं असेलच असं नाही, तुम्ही ज्याला सुख म्हणाल ते सुख असेलच असं नाही. संतांच्या नजरेतून, शास्त्राच्या नजरेतून जगात काय चांगलं आहे आणि काय सुंदर आहे त्याचं वर्णन या अभंगात आहे. आणि चारही युगांचं अवलोकन नाथ महाराजांनी केलं. आणि एकेका युगाचं वर्णन करत असताना सर्वात सुंदर त्रेता युगात काय होतं त्याचं वर्णन या अभंगाच्या पहिल्या चरणात
ते ध्यान मांडीवर घेऊन कौशल्या जननी गीत गाई. हे अभंगाचं चरण ऐकल्यावर जे कोणी नित्य कीर्तनाचे श्रोते आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की या अभंगात संत एकनाथ महाराजांनी कौशल्या माता आणि प्रभू रामचंद्र यांचं वर्णन केलं आहे. काय दृश्य दिसलं नाथांना? माता कौशल्याच्या मांडीवर श्रीराम बसलेले आहे आणि माता कौशल्या प्रभू रामाला अंगाई गीत गात आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार साधारणतः 8-8.5 हजार वर्षापूर्वी या भूतलावर झाला आणि तो अवतार ज्या काळात झाला त्या काळातील परिस्थिती जी आहे ती सर्व जगाला माहीत आहे. आजच जग बिघडलेलं आहे, आजच जगात वाईट होते असं काही नाही. ज्या काळात प्रभू रामचंद्र होते, भगवान श्रीकृष्ण होते, त्या काळात यापेक्षाही भयंकर परिस्थिती होती. विठ्ठला आणि त्यासाठीच प्रभू रामचंद्राला अवतार धरावा लागला, भगवंताला अवतार धरावा लागला. देव कधी अवताराला येतो? गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, जब जब होई धर्म की हानी बाळही असुर अधमाभिमानी तब तब हरी धरी विविध शरीरा. काही काहीचे नवीन नवीन श्रोते असतात, त्यांना एक प्रश्न पडतो, हिरण्याक्षला मारण्यासाठी भगवंताला वराह होण्याची गरज आहे काय? नाही, वराह न होता तो मारू शकतो की नाही? हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नृसिंह होण्याची गरज आहे काय? नाही. वृंदावनात मुसळधार जो पाऊस आहे, या पावसापासून संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला डोंगर उचलण्याची गरज आहे काय? तो न उचलताही देव संरक्षण करू शकतो की नाही? मग तरीही असं इतकं मोठं का होत असेल? त्याची मोठी सुंदर उत्तर आहे आपल्या शास्त्रामध्ये. भगवंताला रूप नाही, भगवंताला रंग नाही, तो अगदी अव्यक्त निराकार असं त्याचं स्वरूप आहे. मग त्याचा आकार कशाहून ठरतो? त्याचा आकार कशाहून ठरतो? तर समोर त्याच्या कोण उभा आहे, त्याच्या अंतःकरणाचा भाव कसा आहे त्याच्यावर. हिरण्याक्षाच्या अंतःकरणात मलिनता आहे म्हणून त्याच्यासाठी वराह. हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणात क्रोध आहे म्हणून त्याच्यासाठी नृसिंह. वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, वारकऱ्यांच्या अंतःकरणात काय? प्रेम आहे म्हणून त्यांच्यासाठी इतका सुंदर सुंदर ते ध्यान. मन बर उठे कसे भोळे बाबळे प्रेमळ वारकरी असतात. त्याला असं वाटते देवाला उभा काय म्हणाव, परमात्मा उभा कशाला म्हणाव त्याला. पण तो शब्द उभे नाही बरं, उभा आहे उभा. व्याकरणामध्ये लिंग 3 प्रकारचे, स्त्रीलिंग, पुलिंग आणि तिसरे नपुसक लिंग. उभे जर म्हटलं तर नपुसक लिंगी तृतीय पंथी होऊन त्याचं अनेक वचन होतं. उभे म्हटले तर लय मोठे झाले ते, आणि उभा म्हटला तर एकच आहे ना, तो एकच. काही काही भोळे बाबळे वारकरी प्रेमाच्या पोटी द्वारकेचे राणे म्हणतात. द्वारकेचे बरं की झालं नारायण राणे चुपच बसत नाही. हा 5 फुटाचा माणूस आहे, चालूच ठेव. राणाच राणे नाही, तिथे आदर हा विषय नाही. राणे म्हटल्यात लय मोठे होऊन जातील ते. हे इतकं सूक्ष्म शास्त्र आहे म्हणून शिकणं पडते. वारकऱ्यांसाठी कसा तुकोबांना दिसला सुंदर ते ध्यान. उभा विटेवरी आणि करकटावरी ठेवून. या तुमच्या अंतःकरणात जसा भाव असेल तसा देव होतो. जाकीरही हो भावना जैसी प्रभु मूरत देखी दिन तैसी. मंगल भवन मंगल
नाथांच्या भाषेत सांगायचं झालं तर भावे जैसा तैसा तुमच्या अंतःकरणात जसा भाव असेल तसा भावे जैसा तैसा हरी एक. ज्या काळात प्रभू रामचंद्राचा जन्म झाला ते युग जे त्रेतायुग होतं. त्रेतायुगामध्ये आदर्शाला आणि नीतिमत्तेला खूप महत्व होतं. त्रेतायुगामध्ये शब्द पाळणे या गोष्टीचं महत्व फार होतं आणि म्हणून भगवंतानं जो अवतार घेतला त्या अवतारामध्ये सर्वच सर्व ते करून दाखवलं. श्रीराम म्हणजे आराम, श्रीराम म्हणजे जीवन आणि ज्याच्यामध्ये राम नाही त्याच्यामध्ये काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारातही लोक बोलता बोलता म्हणतात त्याच्यात काही राम नाही. ज्याच्यात राम नाही त्या गोष्टीला काही अर्थ नाही आणि म्हणून संतांनी प्रभू रामचंद्राचं चरित्र रामनाम अतिशय उत्कट अशा भावनेनं जीवनात धारण केलं आणि त्याचा परिणाम की नाथांना त्या युगातलं दृश्य पाहता आलं. कौसल्या जननी गीती गाई. एकेका युगाचा अभ्यास करत करत द्वापार युगापर्यंत आले. द्वापार युगात बरंच होतं, ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, श्रीमंती होती, संपन्नता होती, विद्या, अस्त्र, शस्त्र, पण सर्वात सुंदर काय होतं ते दुसऱ्या चरणात. नंदाचे नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळतात. हे द्वापार युगातील दृश्य आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार 5000 वर्षापूर्वी झाला. हा अवतार का झाला श्रीमद भागवतात अगदी विस्तारानं आलेला आहे. भगवंत युगायुगात प्रत्येक काळात अवतार घेतोच, पण तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भगवंत अवतार घेतो. भगवद्गीतेत श्रीमद भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात भगवंतानं अवताराचं कारण सांगितलं. यदा यदा हि धर्मास्य ग्लानिर्भवती भारत. तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे धर्म संस्थापनेसाठी
देवासही आटी जन्म घेणे. या अवतारात भगवंतानं बरंच काही जरी केलं असेल तर या अवताराचं प्रमुख कारण होतं आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला नारायणे अवतार. धर्माच्या स्थापनेसाठी भगवंतानं अवतार घेतला आणि हे कार्य करत असताना भक्तांना सुख दिलं, भक्तांना जो आनंद दिला तो आनंद गोकुळात आणि वृंदावनात. त्याचं वर्णन आहे गोपाळ गवळणी खेळतात. गोपाळ म्हणजे गुराखी नाही, गोपाळ म्हणजे गायी चारणारे नाही, गवळणी म्हणजे सामान्य स्त्रिया नाही, तर गवळणी आणि गोपाळ म्हणजे अतिशय उच्च प्रकारचे जे उच्च भक्ती करणाऱ्यांचा जो वर्ग आहे त्यांना गोपाळ आणि गवळणी म्हटलंय. विठ्ठल 5000 वर्षापूर्वी हा अवतार यमुनेच्या तीरावर झाला. अवताराचं कारण काय? अवताराचं कारण आहे अधर्म वाढला. किती वाढला? किती वाढला की या पापाचं ओझ पृथ्वीला असह्य झालं. तिनं वासराचं रूप घेतलं. ब्रह्मदेव कारण विचारतात काय झालं? ते पापाचं ओझं असह्य होत आहे. तुम्ही जगाची निर्मिती केली, काही व्यवस्थापन पाहता. ब्रह्मदेव म्हटले ते माझ्याकडे नाही. ब्रह्मदेवांनी पृथ्वीला सोबत घेतलं. देव देवता ऋषी सर्वांना घेऊन क्षीरसागरात गेले. भगवान नारायणाला प्रार्थना करतात. भगवान नारायण प्रसन्न झाले आणि वर देतात, तुम्ही काही चिंता करू नका, आता मी या भूतलावर अवतार धारण करणार आहे आणि तो अवतार परिपूर्ण तम अवतार असेल. या अवतारासारखा अवतार आजपर्यंत जगाच्या पाठीवर झाला नसेल आणि हा अवतार इतर अवतारांपेक्षा वेगळा. फक्त धर्माची स्थापनाच करणार नाही तर या अवतारात मी ज्ञानाचं प्रबोधनही करणार आहे, असे अनेक कार्य करणार आहे. या अवतारांचं ज्यांना ज्यांना सुख घ्यायचं असेल त्या सर्वांनी भूतलावर जन्म धरा. काही ऋषी देव देवता यमुनेच्या तीरावर जन्माला आले. कोणी वास्त्र झाले, कोणी गायी झाले, कोणी नदीतील मासे झाले, कोणी गोपाळांच्या रूपानं प्रगट झाले, कोणी गोपिकांच्या रूपानं प्रगट झाले. आपल्याला भगवंताचं सानिध्य लाभावं त्यासाठी काळ दिवसामागून दिवस पार पडत होते. मथुरेमध्ये काही घटना घडत होत्या. दुराचारी असलेल्या कंसाची जी बहीण आहे देवकी ती उपवर झाली होती. तिच्यासाठी तो वर शोधत होता. कंस स्वतः दृष्ट होता पण जवाई कसा शोधत होता? चांगला शोधत. जे माणसाचं वैशिष्ट्य आहे तो स्वतः चोर जरी असला तरी त्याला जवाई कसा पाहिजे? स्वतः दारुड्या जरी असला तरी आपल्या मुलानं दारू पिऊ नये हे त्याची हार्दिक काय असते? इच्छा असते. जे तो पितो माणसाच्या अंगात एवढीच लबाडी आहे. फक्त सर्व जगानं चांगलं चालावं, सर्व जगानं खरं बोलावं, फक्त मी सोडून त्याच्यातून. विठ्ठल काय निष्कर्ष आहे माहिती आहे? श्रीमद भागवतात असा निष्कर्ष आहे की जगातील दृष्टांमधले दृष्ट जरी मायबाप असले
तरी ते आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार टाकतात। स्वतः चोर असला तरी मुलावर संस्कार कसे टाकेल? व्यवहारात बोलताना लोक गोष्टी करतात, एखादा मुलगा जर वाईट मार्गाला लागला तर ते म्हणतात त्याच्या मायबापांना संस्कार टाकले नाही। ही गोष्ट खरी नाही। सर्वांचे मायबाप हे चांगलेच संस्कार टाकत असतात आणि चांगलेच प्रयत्न करत असतात, पण तो बिघडतो उंबरठ्याच्या बाहेर गेल्यानंतर। सर्व गोंधळ कुठे सुरू होतो? बाहेर गेल्यानंतर। हे असं आहे। मग कोण असेल? त्या काळात बोटावर मोजणे इतके सज्जन मथुरेत होते। एक अक्रूर, दुसरे देवबाहूंचा मुलगा वसुदेव। वसुदेवांकडे प्रस्ताव दिला। मग काय, एवढ्या मोठ्या घरचं विवाहाचं मागणं आल्यानंतर विवाह ठरला, लग्नाचा मुहूर्त ठरला, विवाह सोहळा सुरू झाला। कंसाच्या बहिणीचं लग्न, ते केवढा सोहळा झाला असेल, कित्येक दिवस सोहळा चाललेला आहे, लग्न सोहळा पार पडलेला आहे। आणि लग्न पार पडलं, देवकी मातेची विदाई सुरू आहे। कंस स्वतः रथावर बसलेला आहे, रथ नगराच्या बाहेर आलेला आहे, मथुरा थोडी मागे पडलेली आहे। नगराच्या बाहेर आल्यानंतर घोडे एकाएकी थांबलेले, थांबल्यानंतर पुढचे पाय वर करून ओरडत आहे, किंचाळत आहे। आणि तेवढ्यात आकाशामध्ये विजा चमकायला सुरुवात झालेली आहे, आकाश गळगळत आहे आणि आकाशातून आवाज येऊ लागलेला आहे, कंसा दुराचारी, फार जास्त आनंदित होऊ नको। जिच्या विवाहाचा तुला इतका आनंद आहे, हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काळ असेल। ऐकताच कंसाची मती पलटली, त्यानं तलवार उपसली आणि देवकीवर वार करणार की वसुदेवांनी हात धरला। हात तू धरिला वसुदेव। अरे कंसा, स्वतःला पुरुष म्हणवतोस, वीर म्हणवतोस आणि एका स्त्रीवर प्रहार करतो का? जो स्वतःला पुरुष समजतो, पुरुषार्थी समजतो, त्याने लहान बालकावर हात उचलू नये, शस्त्र उचलू नये। त्याने स्त्रीवर शस्त्र उचलू नये। त्याने जो मनोरुग्ण आहे, मानसिक आहे, जो वेळा आहे, त्याच्यावर शस्त्र उचलू नये। जो जीवदानाची भीक मागत असेल, त्याच्यावर शस्त्र उचलू नये, असं आपलं शास्त्र आहे। तुला हिच्यापासून भीती आहे का? म्हटले नाही। हिला होणारा जो 8वा पुत्र आहे याच्यापासून, मग 8वा पुत्र मी तुला आणून देईल, माझ्यावर विश्वास शांत झाला, पण नारद आले आणि मध्येच बोलले, कंसा, जर याने 8वा पुत्र नाही आणून दिला तर काय करशील? कंस म्हटलाय, साधू खरं सांगतोस, पकडा, धरा, तुरुंगात टाका। वसुदेव देवकींना तुरुंगात टाकलं। कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, हे तर आपल्याला माहित आहे, महाराज का सांगता? महाराज एवढ्यासाठी सांगतात की आजच्या कीर्तनात हे सांगणंच पडतं।
काल्याच्या कीर्तनात अर्धवट सांगा, 2 मिनिटं सांगा, 5 मिनिटं सांगा, श्रीकृष्ण जन्म सांगितल्याशिवाय हे कीर्तन पूर्ण होत नाही. विठ्ठल टाकले. वसुदेव देवकीचे 6 मुलं मारले दगडाच्या शिळेवर आपटून. 7वा गर्भ योग मायेनं गोकुळात वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या गर्भामध्ये स्थापित केला. 8व्यांदा देवकी माता गर्भिणी राहिल्या. आता वेगळाच प्रकार होता यावेळेस. यावेळेस देवकी मातेला भीती वाटत नव्हती. चेहऱ्यावर अतिशय तेज होतं. त्या वसुदेवांशी बोलताना म्हणत, कुठे आहे तो कंस, आणा त्याला माझ्या समोर. मी दैत्यांना मारेल, मी राक्षसांना मारेल. कधी कधी ज्ञान सांगायला सुरुवात करत असत. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. 9 महिने पूर्ण झाले. एक दिवस चढू लागला. देव देवता अतिशय आतुर झाले की जगाचा तारणहार आणि धर्म स्थापना करणारा, धर्माचा नाश करणारा हा परिपूर्ण अवतार आता जगाच्या पाठीवर प्रगट होणार आहे. देव देवता सर्व त्रैलोक्य सृष्टी सर्व आनंदित झालेली आहे. जिकडे तिकडे आनंद आहे. एक दिवस चढत आहे. रोज बुधवार तिथी अष्टमी. संतांनी वर्णन केलं, दशरथे मारिला तोची होता मास. श्रावण महिना, रोज बुधवार, तिथी अष्टमी. चंद्रानं रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला. मध्यरात्रीची वेळ, गडद अंधार पडलेला आणि त्या गडद अंधारात लख प्रकाश पडला. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाली. दोघांनी हात जोडले आणि तो परमात्मा बोलू लागला, ज्याच्यासाठी तुम्ही जन्म जन्मापासून तप आणि पुण्य करत आहात, मी तोच आहे. तुमचं पुण्य फळाला आलं. मी तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलो. अरे पण तू पुत्र रूपाने येणार होता ना. म्हटले मी पुत्र रूपानंच आलेलो आहे, पण एवढा मोठा 8 वर्षाचा पुत्र जग मान्य करेल का. म्हणे जग मान्य करणार नाही आणि म्हणूनच मी अगोदर प्रगट झालो. मी काय सांगतो ते ऐका. थोड्या वेळानं मी बालकाच्या रूपानं प्रगट होईल, पण तुम्ही काय करायचं, तुम्ही मला इथे ठेवायचं नाही. कुठे घेऊन जायचं, नंदाच्या घराला आणि मजं नेई गोकुळाला. मला गोकुळात घेऊन जायचं आणि काय करायचं म्हणे, तिथे योगमाया प्रगट झालेली आहे, तिला इथे घेऊन यायचं. पण हे सर्व घडत असताना तुला दिसत नाही का, दरवाजे 7 आहे, हातापायात बेडे आहे, मोठमोठे दैत्य राक्षस या ठिकाणी द्वारपाल आहे. त्याची चिंता करू नका. मी प्रगट झालो की ते सर्वचे सर्व निद्रिस्त होऊन जातील. त्यांना अज्ञानाची झोप लागून जाईल. ते मोहामध्ये हरवून जातील. पुढचं कार्य सर्व मी करून घेईल. रोहिणी नक्षत्रात जसा चंद्रानं प्रवेश केला तसा अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक परिपूर्ण तमावतार कंसाच्या बंदीशाळेत वसुदेव देवकींच्या समोर प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. वसुदेवांनी हा बालक उचलला. दरवाजे उघडले गेले. हातापायातील बेड्या तुटून पडल्या होत्या. सर्व द्वारपाल झोपी गेले होते. हे बालक टोपलीत घातलं. नगराच्या बाहेर आले. मुसळधार पाऊस सुरू होता. यमुनेला महापूर आला होता. भगवंताच्या चरण स्पर्शाने यमुना नदी ओसरून गेली होती. हे सर्व घडत असताना 3 प्रहर रात्र उलटली होती. वसुदेव या बालकाला गोकुळात घेऊन गेले. नंद महाराजांच्या वाड्यात प्रवेश केला. तिथे कन्या प्रगट झालेली होती. ते मोठमोठ्यानं ओरडून रडत होती. पण सर्व गोकुळ झोपलेलं होतं, कारण ती माया होती. जीवनात माया प्रगटली की जीवाला अज्ञानाची झोप लागते आणि म्हणून सर्व गोकुळ त्या ठिकाणी झोपलेलं होतं. ती कन्या उचलली. वसुदेव तिला घेऊन परत आले. जसा तुरुंगात प्रवेश केला, हातापायात बेड्या पडल्या, दरवाजे बंद झाले. परमात्मा प्रगट झाला होता. बंधन तुटले होते. जीवनात माया आली, परत बंधनात पडले. इकडे गोकुळात सकाळी ब्रह्म मुहूर्तावर काही दाशांनी
आणि यशोदेच्या अंतःपुरात प्रवेश केला. त्यांनी यशोदेच्या अंथुरणावर अतिशय सुंदर असा बालक पाहिला आणि बालक पाहिल्यानंतर वाड्याच्या बाहेर आल्या. गोकुळामध्ये चहू दिशांनी धावू लागल्या, एकमेकींना सांगू लागल्या. एकच गोंधळ आणि एकच गलबल झाली. संत जनाबाईंनी वर्णन केलं अभंगात. सांगती गवळे झाला सांगती गवळे पुत्र झाला संगती गवळा पुत्र झाला संगती गवळा पुत्र झाला यशोदेरा. ऐसी गला बला झाली दासी जनी हेला झाली. ऐसी गला बला झाली दासी जनी हेला झाली. ऐसी गला बला झाली दासी जनी हेला झाली. सांगती गवळे पुत्र झाला यशोदेरा. 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 सर्वजण नंद महाराजांच्या वाड्याकडे धावू लागली. एक धावे एकी पुढे वाटत आली सुंठवळे. रिकाम्या हाताने नाही, कोणाच्या हातात प्रसाद आहे, कोणाच्या सुंठवळ आहे, कोणाच्या वस्त्र आहे. नंद महाराजांच्या वाड्यामध्ये सर्व गोप गोपिका गोळा झाले आणि तिथे उत्सवाला सुरुवात झाली. नंद घर आनंद भयो रे, बोलो जय कन्हैया लाल. दान धर्म केला नंद महाराजांनी. हाती दिनो घोडे दिनो और दिनो पालकी. नंद घर आनंद भयो रे, बोलो जय कन्हैया लाल की. देव गेले गोकुळात आणि जसा देवाचा गोकुळात प्रवेश झाला तो गोकुळातील लोकांची भीती नष्ट झाली, अज्ञान नष्ट झालं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली वाचोनी जप तप. दारिद्र्य नष्ट झालं, लक्ष्मीचा वास झाला घरोघरी. दैन्य दारिद्र्यास घ्यारी आली. आपल्या जीवनात ज्या दिवशी ईश्वर प्रवेश करेल, ज्या दिवशी देव प्रवेश करेल, त्या दिवशी आपल्या जीवनातलंही दैन्य आणि वैचारिक दारिद्र्य नष्ट होईल. विठ्ठला इतका सुंदर की ज्यानं पाहिला त्याला वेळ लागला. परिणाम असा झाला की गोकुळातील जेवढे काही लहान मोठे लेकरं होते ते रात्रंदिवस नंद महाराजच्या वाड्यातच राहत असत. एकेकाचा नंबर लागायचा त्याला घेण्यासाठी. बाळकृष्णाला घेण्यासाठी लेकरांचे काय लागायचे? नंबर लागायचे. रात्रंदिवस तिथेच खेळायचे. संत वर्णन करतात, गोपाळ गवळणी खेळतात. हे गोपाळन गवळण नाही तर हे परमात्मा आणि संत यांच्या सानिध्यातून होणाऱ्या आनंदाचं द्वापार युगातील वर्णन आहे. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, गोपाळ गवळणी खेळताती. मग द्वापार युगातले गोपाळ गवळणी आणि परमात्मा. कलियुगात कोण? तर तोच परमात्मा, पांडुरंग परमात्मा. आणि त्याच्या समोर वाळवंटात काला करणारे संत हे त्याच युगातील याच युगामध्ये. सुंदर ते ध्यान चंद्रभागे काठी आणि पुंडलिका पाठी उभासे. कोण आहे? विठ्ठल परमात्मा. पांडुरंग परमात्मा कोण आहे? गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. आणि फक्त गीता सांगितली तेच नाही तर वेदांतात ज्याला ब्रह्म म्हणतात ते हेच आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ही उभी मूर्ती विटेवरी. तो हा विठोबा निधान. विठ्ठला विठ्ठला ब्रह्म मार्ग
चुकले ते या पंढरीसी आले. ते ब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा. मग जे त्रेतायुगात श्रीराम रूपानं आहे, द्वापार युगात कृष्ण रूपानं आहे, कलियुगात श्री विठ्ठलाच्या रूपानं आहे. मग मूर्ती आली की मर्यादा आली. मग विठोबा फक्त पंढरपूर पुरता मर्यादित आहे काय? नाथ महाराज म्हणता नाही, हे तत्व, हे ब्रह्म इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की जनी वनी मनी भरून उरलेलं आहे. इतकं सुंदर चारही युगात प्रत्येक काळात शेवटचं चरण. सुंदर ते दान फक्त त्रेतायुगात रामापुरता मर्यादित नाही, द्वापार युगात कृष्ण या शब्दापुरता मर्यादित नाही, कलियुगात पुंडलिकाच्या पाठीमागे उभा आहे एवढाच नाही तर केवढा जनी वनी मनी भरला दिसे इतका व्यापक आहे विठो. पार कुमार शब्दशः भावार्थ आपल्याला जसा पाहता आला तसा पाहण्याचा प्रयत्न केला. कीर्तन आपलं 12 वाजता सुरू झालं होतं. काल्याचं कीर्तन 12 वाजता संपलंच पाहिजे. किती वाजता? काला 12 वाजता झालाच पाहिजे. सूर्य डोक्यावर आला तर. आपण वऱ्हाळातले लोक आहे असं तिकडचे लोक म्हणतात आमच्याकडचे की इकडे सर्व गोष्टी कशा चालतात, लेट चालतात. चालू दे. इकडच्या पंगतले म्हणतात दुप्पट टाइम लागते. आमच्याकडे पंगताही लवकर उठतात. उशिरा काही हरकत नाही. जे काही होते ते सर्व देवाचेच इच्छेनं होते. आपण काय करायचं? देवालाच करून घ्यायचं हे सर्व. अगोदर हो नाही तर उशिरा होय. हे कीर्तन काल्याचं कीर्तन आहे म्हणजे समारोपाचं कीर्तन आहे. आणि वारकरी संप्रदायात सप्ताह एका दिवसाचा असो, अधिक मासाचा 30 दिवसाचा असो, नाही तर 7 दिवसाचा असो, तर काल्याचं कीर्तन म्हटलं की एक नियम आहे. चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. जे गोकुळात भगवंतानं चरित्र केलं ते गोकुळातच का केलेलं तर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचे 3 भाग पाडले संतांनी. भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष आणि 4 महिने आयुष्य जगले, वर 26 दिवस, असं 1971च्या कल्याण मासिकामध्ये लिहिलंय. विठ्ठल विठ्ठल. 11 वर्ष गोकुळात आणि वृंदावनात
14 वर्ष मथुरेत, 100 वर्ष द्वारकेत आणि 4 महिने हस्तिनापुरात दुर्योधनाचा सत्यानाश होईपर्यंत देव घरी आला नाही. 4 महिने 26 दिवस हस्तिनापुरामध्ये परमात्मा थांबलेले होते. मग एवढं सर्व असताना गोकुळातलं चरित्र का वर्णन करावं? गोकुळात भगवान श्रीकृष्ण वयाच्या 11व्या वर्षापर्यंत राहिले. 11व्या वर्षापर्यंत प्रत्येक स्त्री पुरुष जे आहे हे वासनारहित असतात. वासना त्यांना शिवलेली नसते, वासनेनं त्यांना स्पर्श केलेला नसते. म्हणजे हे त्या अवस्थेतलं चरित्र आहे. दुसरं, गोकुळात भगवंत वृंदावनात जोपर्यंत होते तोपर्यंत अनवाणी पायानं चालत होते. गोकुळातील आणि वृंदावनातील जी माती आहे त्या मातीला भगवंताच्या पायाचा डायरेक्ट स्पर्श झालेला होता. म्हणून आजही वृंदावनात गेल्यानंतर रमण रेती आदी परिसरामध्ये मोठमोठे संत महात्मे संन्यासी जे आहे ते मातीत लोटांगण घेतात. विठ्ठल विठ्ठल. गोकुळातलं वर्णन करायचं म्हटलं तर गोकुळातच काय थोडं केलं, गोकुळातलं बी वर्णन होईल काय? हा प्रसंगाला तर आपल्याला 15-20 मिनिटं असतात या काला करण्यासाठी. अभंगाचा भावार्थ संपला की 15-20 मिनिटामध्ये काला करायचा असतं. मग एवढ्या 15-20 मिनिटामध्ये देवाचं चरित्र वर्णन होईल का? देवाचं चरित्र किती आहे माहित आहे तुम्हाला? सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला. ज्याला सहस्त्र तोंड होते तो थांबला. वेद जया गाती श्रुती म्हणती नैती नैती. वेदांसी कानळा श्रुतीसी कानळा तो कळला. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी. मग ते जीव जंतुशी केवी कळे. परमात्मा अगाध आहे, अमाप आहे. जीव त्याची कल्पना करू शकत नाही त्याच्या स्वरूपाची. तरी देखील हे का वर्णन करावं? हे वर्णन करण्याचं सामर्थ्य असं आहे की आपल्याला जरी ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना नसली तरी तुम्ही ज्या स्वरूपाचं वर्णन कराल ते स्वरूप तो धारण करतो. गोकुळात बऱ्याच गोष्टी केल्या भगवंतानं. गोवर्धन पर्वत उचलला, 12 गावं अग्नी गिळले, आघासूर मारला, कागासूर मारला, बकासूर मारला, रिठासूर मारला, पुतना मारली. या सर्व गोष्टी दखल घेण्यासारख्याच आहे. पण सर्वात जास्त जर काही केलं असेल तर काय केलं माहित आहे तुम्हाला? गोकुळात याने सोरी केली भोर. Yeah.
फार मनोनी समोर उभा केला. तुकोबरायांचा अभंग आहे. द्वारकेची मूर्ती आली भीमा तेरी, लाडका तो हरी यशोदेचा. हाच आहे यशोदेचा हरी. गोकुळात याने चोरी केली फार, मनोनी समोर उभा केला. तुका म्हणे चोर धरिला पुंडरीके, आणि चला जाऊ कौतुकी पहावे. सुंदर सुंदर अभंग आहे महाराजांचे गाथ्यामध्ये. फार काय केलं? चोरी केली. चोरी म्हटलं की हा सामाजिक अपराध आहे. काय? सामाजिक अपराध. चोरी हा सामाजिक अपराध आहे की नाही? चोरीचा संशय इंडियन पिनल कोड 379, बरोबर आहे का वकील साहेब? चोरीचा आरोप 380, बरोबर आहे. मधात 120 आहेच कट कारस्थान, कोणावर बी ठोकून द्याल चालत. मग देव चोर ठरला, परमात्मा चोर ठरला. तू का म्हणे चोर धरला पुंडरीके. संत जनाबाईंनी म्हटलं धरिला पंढरीचा चोर. नाही, फिट व्हायला डोक्यात एकदम. गळा बांधून या दोर. संत जनाबाईंनी चोर म्हटला, गोपिकांनी चोर म्हटला. मग परमात्मा चोर आहे का? अज्ञानी जीवांच्या दृष्टीनं चोर आहे, पण ईश्वर चोर कसा ठरत नाही? या संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक कोण आहे? ईश्वर आहे. या सृष्टीतील प्रत्येक वस्तू कोणाच्या मालकीची आहे? ईश्वर. महाभारतात सुंदर चिंतन आहे. गोपिकांच्या वस्त्राचं जेव्हा हरण केलं भगवान श्रीकृष्णांनी, तर त्या गोपिका त्याला म्हणतात, आमचे वस्त्र देऊन टाक, तू लोण्याचा गोळा दे. काय म्हणतात? आमचे वस्त्र दे, तुला लोण्याचा गोळा देईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वेळेपणा करू नको, जगातील सर्व लोण्याचा मालक कोण आहे? आणि तू कुठून देशील? जीवाला किती अहंकार आहे. 4 केळं 2 सफरचंद घेऊन माणसं मंदिरात जातात, देवापुढे ठेवतात. सफरचंदांचा मालक तोच, केळांचा मालक तोच. अजून सांगू तुम्हाला, तुमच्या देहाचाही मालक तोच आहे. देवे दिला देह भजना गोमटा. मग देण्यासाठी उरलं काय? ही सृष्टीच त्याची आहे, आणि म्हणून त्याने कोणतीही गोष्ट उचलली तरी तो चोर होतच नाही. उलट त्याच्या सृष्टीतील खाऊन त्याचे उपकार न मानणारे सर्व चोर आहे. चोरी हा कृष्ण अवतारात भगवान श्रीकृष्णाचा आवडता विषय. मग चोरीचं कारण काय? भगवान श्रीकृष्ण जेव्हा 6-7 वर्षाचे झाले, वाड्याच्या बाहेर जाऊ लागले. गावातील सर्व गोपाळ गोळा होऊ लागले, आणि सर्व गोपाळांमध्ये चर्चा व्हायची. देव एकेकाचं अवलोकन करायचं. का रे तू कसा? का रे हा कसा? त्याच्यामध्ये कोणी लंगडा आहे, कोणी चकना आहे, कोणी बुटका आहे. असे वेगवेगळे दोष त्यांच्या ठिकाणी. परमात्मा एकेकाला बघतो, का रे तू कसा आहे, तू कसा आहे, तू कसा आहे, आणि तुम्ही सर्व खूप पोषित दिसता, तुमचं पोषण झालेलं नाही. मग म्हटले काय करावं? आमचे मायबाप काही आम्हाला खाऊ देत नाही, आणि माय खाऊच देत नाही, बाप बी खाऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल. मायेलाच माय म्हटलेला आहे. मायेला माय म्हटलं, मोहाला बाप म्हटलं. हे दोघंचे दोघंही सुखानं जगू देता काय? ते काय जगू देत नाही. म्हटलं उद्यापासून मी खाऊ घालेल तुम्हाला. तू जर आम्हाला खाऊ घालशील, तुझी आई रागावणार नाही का रे? म्हटलं मी काय तुम्हाला माझ्या घरातलं खाऊ घालणार? तुम्हीच पत्ता लावायचा गावामध्ये, कोणाकोणाच्या घरी रवी लागली. सकाळी 4 वाजता फिरायचं. लहान लहान गोपाळ सकाळी 4 वाजता गावात फिरायचे. घरांमध्ये रव्या लागायच्या. मोठे मोठे माठ, डोक्याच्या वर रव्या, रवी दोर हातांमध्ये, आणि ओढणाऱ्या मावश्या बी तशाच होत्या, मजबूत एकदम. नाही, 8 लेकरं झाले. किती? सप्ताहाच्या मंडपात तट चालता अजून. आई आणले पाहून घ्या, नाही तर एक झालं ते 1.25 किलोच.
त्याला 70,000 लागले. किती? 70. आईच्या उठात बी नाही तर बसात बी नाही, तरी की बेड रेस्ट सांगितलेला. काय सांगितलं डॉक्टरनं? कळशीभर पाणी उचलायचं, किचन मध्ये जायचं, फोडणीचा वास घ्यायचा, जिना चढायचा, बेड रेस्ट घ्यायची. मग आता ही बेड रेस्ट घ्यायला बसली तर घरातलं काम कोण करीन? सासू. तिलाच जास्त हौस असते. कोणत्याही गोष्टीचा नाद कोणाला, तिलाच नातू पाहिजे. घ्या आता घर डोक्यावर. आता एवढीच जर सुरुवात अशी झाली तर पुढे भविष्य कसं असेल मग सांगा. विठ्ठल लागायचे सकाळी, एवढाले डेरे असायचे. आणि रवी फिरली की त्या डेऱ्यातून आवाज यायचा, घुम घुम घुम. घुम घुम करीती, घुम घुम करीती, घुम घुम करीती, घरावर कोळशानं फुली मारा. दिवसभर कार्यक्रम होऊन जायचा सकाळी. का रे कुठे कुठे लागली रवी? कोणाकोणाच्या घरात लोणी तयार झालं, चला. आणि मग सर्व गोप गवळी कामावर निघून गेले गायींच्या मागे की यांचा हल्ला सुरू व्हायचा. एकेकाच्या घरी आज याचं घर, उद्या त्याचं घर, एकेका दिवशी 4-4 घरं फुटत. पहिले असं नव्हतं आपल्या गावात. आता कसं काय व्हायला लागलं? तुझ्याही घरचं गेलं काय? म्हटले हो गेलं. माझ्याही घरचं गेलं. पण असं कोण करत असेल? एक वृद्ध गोपिका होती. ते म्हटले दुसरं कोण करणार आहे? तया विन नासी नोहे दुसरी आईसी. अशी बुद्धी त्याच्याशिवाय आपल्या गावात कोणाला येणार नाही. म्हटले नक्की नक्की तोच करतो. आणि चला नंद महाराजांकडे. म्हटले हे बघ, उगीच त्याचं नाव घेऊ नको. राजाचा मुलगा आहे बरं तो. कोणाचा मुलगा आहे? ही म्हटली राजाचे मंत्र्याचे जास्त नालायक असतात. चला चला, राजाचा आहे म्हटल्यावर काही बी करेल काय? मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. यशोदेला तक्रार, यशोदे तुला फार दिवसाने मुलगा झाला तर आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही त्यानं आमचं जगणं मुश्किल करावं. एक 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 तक्रार मांडू लागली. येणे ओ बाई काय केली करणे. काय केलं म्हटले सांग. रात्री आला माझ्या घरी. हो कधी आला? आज रात्री की परवा रात्री आला माझे घरा. दारी निजला होता म्हातारा. काय केलं? यानं ताकाचा माठ उचलला आणि म्हाताऱ्याच्या म्हणे मरू दे ना. म्हातारा असता होता, मरू दिला असता. पण त्याला पेन्शन आहे ना 40,000. फक्त पप्पाला पेन्शन असू दे. दोन्ही सुना म्हणता पप्पा आमच्यात. माना की नको माना, सत्य हेच आहे. सर्व भ्रमाच्या बाहेर या. एका मावशीला तिच्या सुनेनं 18,000चा मोबाईल प्रेझेंट दिला. किती? वाढदिवसाला. ते सांगायला लागली बाया, माझ्या सुनेनं 18,000चा मोबाईल दिला म्हणून वाढदिवसाला. दुसरी का चूप बसते मावशी? ते म्हणे तुला पेन्शन आहे म्हणून, नाही तर 18 पैसे फेकून नसते मारले. खरं आहे की खोटं आहे हे सांगा बरं. आणि ज्यांना वाटत असतील माझी मुलं आणि सुना चांगली आहे त्यांनी एक प्रयोग करा. घरी जा, सुनांना आणि मुलांना बोलवा आणि बसवा आणि त्यांना सांगा माझी अशी इच्छा आहे
की माझ्या नावावरची सर्व प्रॉपर्टी इस्टेट मी गजानन महाराज संस्थानला दान करतो आणि मग तुमच्या पोरण सुना किती चांगले आहे तर सांगायला या विठ्ठल आता काही कीर्तन लांबवायचं नाही. हे काही एखादा कीर्तनकार बुवा की बाबा सांगू शकतो काय? या सर्व गोष्टीचा आपल्या पूर्वजांनी संतांनी अभ्यास केलेला आहे. हे लिहून तयार आहे सर्वच सर्व. जगात हे सर्वच सर्व घडत आहे. आता कीर्तन लांबवायला आपल्याला वेळ नाही. पण आता केलं काय? एक 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 तक्रार करत तक्रारी वाढतच गेल्या. यशोदा उद्विग्न झाली. त्याला जवळ घेतला आणि म्हटले डोकं फोडू का तुझ्या पुढे? खोड्या नको करू माझे बाबा ऐसे ऐकता घरानी यशोदे नयनी आले पाणी. तसा ऐकत नाही का? हातामध्ये काळी घेतली. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती यमुनेच्या डोही उळशी का 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 खोड्या नको करू माझे बाबा. 2-3 गोपिका गोळा झाल्या वयोवृत्त. या म्हटलं हे बघ यापेक्षा त्याला गावात ठेवूच नको तू. गावात जर ठेवला नाही तर गोंधळ होईल का? पण मग आता काम सांगावं कसं याला? कोणतं काम सांगावं? आमच्या घरी तर कामाची गरज नाही. नसू दे. तुमच्या घरी गरज जरी नसली तरी तुमच्या लेकरांना कामाची सवय ठेवा. तुमच्या घरी मजुराची गरज जरी नसली तरी तुमच्या लेकरांना कामाची सवय ठेवा. म्हणजे आयुष्यात वेळ जर पडली तर तो न लाजता कोणतंही काम करू शकेल. उद्यापासून याला कामाला लावून द्यायचा. काम काय? त्या काळातला एकच राजधंदा, श्रेष्ठ धंदा गोपालन. चला उद्यापासून याला रानात पाठवून द्या. आता सर्व गोपाळांना गोळा केलं आणि सांगितलंय उद्यापासून हा तुमच्या सोबत येणार. याच्यावर लक्ष ठेवायचं. ते म्हटले सर्व गावाचा ताप काढला आणि आमच्या मागे लावला. आता काय लक्ष ठेवू याच्यावर? दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळी तयारी सुरू झाली. लहानशी काठी त्याच्या हातात, मस्त छोटीशी घोंगळी, मयूर पिच्छ, हातामध्ये शिदोरी बांधून दिली. खांद्यावर घोंगळी, हातामध्ये काठी, सारी तसे धेनू सवळ जग जेठी. गोपाल मुहूर्तावर निघायचे सूर्योदयाबरोबर. सूर्य डोक्यावर येईपर्यंत गायी चरायच्या. गायी चरून चरून आल्या, वृक्षाखाली थांबल्या सावलीत की थोडा वेळ खेळ खेळायचे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून सर्व गोपाळ दमले की ती श्रीकृष्णाकडे यायचे आणि म्हणत तू देव आहे परमात्मा, तुला कधी थकवा येतच नाही आणि तुला कधी भूक लागत नाही, पण आम्ही जीव आहोत, आमच्यावर कृपा कर. आता हे सर्व बाजूला ठेव आणि अगोदर आम्हाला काय दे? प्रसाद दे. काम सारोने सकळ आले अवघे गोपाळ, म्हणती झाली वेळ अनाथा शिदोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्ण घ्यायचे. सर्व गोपाळांना गोलाकार बसवायचे. मधोमध उभे राहायचे. पिवळं पितांबर धारण केलेला, कमरेला बासरी खोवलेली, मयूर पिच्छ, हातामध्ये हारा, त्याच्यामध्ये सर्वांच्या शिदोऱ्या सोडून टाकलेल्या आहे आणि स्वतःच्या हातानं भगवंत आणि प्रसाद देत आहे गोपाळांना. अशा सुंदर दृश्यांचं श्री शुकाचार्यजी 10व्या स्कंदात वर्णन करत आहे. विभ्रद्वेणु जठर पटयो शृंग वेत्रे चकाक्षे वामे पानौ मस्त्रून कवलमस्तात् फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिः स्वहि. स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञे भुक्पाल केली गोपाल. कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान